मध्य भारत सध्या तीव्र उष्णतेच्या विळख्यात सापडला असून नागपूर, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. हवामान विभागाने पुढील 15 दिवस कोरडे आणि अत्यंत उष्ण लूचे वारे आणखी तीव्र होण्याचा इशारा दिला आहे. उष्णतेमुळे रुग्णालयामध्ये उष्माघात, निर्जलीकरण, उलट्या जुलाब आणि श्वसन विकारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून डॉक्टरांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाचे संचालक व ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक अरबट आणि इतरही तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून गरम वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. हवामान विभागाने पुढील 15 दिवस लूचा धोका अधिक तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे वृद्ध, लहान मुले आणि बाहेर काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्माघात, गंभीर निर्जलीकरण, हीट एक्सॉशन, स्नायूमध्ये गोळे येणे, उलट्या जुलाब आणि तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार अनेक रुग्ण गंभीर निर्जलीकरणामुळे बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उष्णतेशी संबंधित आपत्कालीन रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. उष्माघात ही जीवघेणी आपत्कालीन अवस्था मानली जाते. शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढणे, घाम येणे बंद होणे, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, गोंधळ उडणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि बेशुद्ध पडणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाणी आणि क्षार झपाट्याने कमी होतात. त्यामुळे तोंड कोरडे पडणे, गडद लघवी होणे, अशक्तपणा, चक्कर येणे आणि हृदयावर ताण येणे अशी लक्षणे दिसतात. डॉक्टरांच्या मते पुरेसे पाणी न पिल्यास गंभीर निर्जलीकरण होऊ शकते. दूषित अन्न आणि पाण्यामुळे फूड पॉयझनिंग, कॉलरा, डिसेंट्री, हेपॅटायटिस आणि टायफॉइड सारखे आजार वाढण्याचा धोका असतो. रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ आणि दूषित पाणी सेवन केल्यास उलट्या जुलाब व तापाचे प्रमाण वाढू शकते. उन्हात काम करणारे मजूर, बांधकाम कामगार, वाहतूक कर्मचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका आहे. तसेच दमा, मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड विकार आणि फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नये. दिवसाला किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. पाण्यात मीठ साखर मिसळून प्यावी. ताक, नारळ पाणी, कैरी पन्हे, लिंबू पाणी आणि टरबूज यासारखे थंड पदार्थ खावेत. हलक्या रंगाचे सैल सुती कपडे वापरावेत. रस्त्यावरील उघडे अन्न आणि दूषित पाणी टाळावे. घरात ORS, पॅरासिटामॉल, अँटॅसिड आणि आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. डोकेदुखी, ताप, चक्कर, अतिघाम किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित विश्रांती घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णाला सावलीत किंवा थंड जागी हलवावे. तातडीने जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा 108 रुग्णवाहिका सेवेला फोन करावा. डॉक्टरांच्या मते उपचारात होणारा प्रत्येक मिनिटाचा विलंब जीवघेणा ठरू शकतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.